मित्रांनो, आता सर्व आवरलेलं वगैरे, सकाळचे वाजले आता 8:30 वाजले. आता नाही का 9 वाजताची आपली बस आहे ओंकारेश्वरची. तर ओंकारेश्वरला जाऊ आपण. आपलं मस्त असं आवरून वगैरे झालेले, आंघोळ वगैरे झालेली, बॅग वगैरे पॅक केलेली, सर्व सर्व आहे झाले एकदम क्लिअरमध्ये. तर आता सरळ इथनं जाणार आहे ओंकारेश्वर, दर्शन वगैरे घेऊ आणि मस्त दर्शन झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. खूप छान असं दर्शन होणार आहे. परत संध्याकाळी येऊ, परत नवीन रूम घेऊ, परत उज्जैनला स्टे करू आणि डायरेक्ट उद्या आपण पुण्याला निघू. चालते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आपण जाऊ बसकडे. आत्ता आपण आलेलो आहे ओंकारेश्वर मंदिराच्या इथं. 4 तासाचा प्रवास, नॉन AC बस होती. खूप डोकं वगैरे उठलं. खूप असं नाही, म्हणजे तुम्हाला कधी पण यायचंच झालं तर AC बस बुक करून या. नॉन ACमध्ये खरंच एवढं कम्फर्टेबल नाही आहे. थोडं पैसे जातील पण खूप छान होईल असं दर्शन यायला वगैरे. तर आलं आता मंदिर इकडे आहे, या साईडला आहे. ही नर्मदा नदी पाहू शकता, खूप छान आहे तिथं. पटकन आम्ही दर्शन वगैरे करतो. इकडं आहे ह्या साईडला ओंकारेश्वर, ह्या साईडला आहे ममलेश्वर. दोन्ही ज्योतिर्लिंग मिळून एक होतं, म्हणजे ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. त्याचं आपण दर्शन करू आणि सरळ निघू. तर चला मग आता दर्शन करू फटाफट. तर मित्रांनो, आता बोटीत बसलेलं आहे आपण. ओंकारेश्वरचं दर्शन वगैरे झालं. खूप बराच वेळ लागला. तर बसलेले बोटीत पाहू शकता मागं नर्मदा नदी. खूप असं फिरतो आपण, ते पाहू शकता मागं चित्र वगैरे आहे. त्यानंतर खूप छान इकडं शंकराचार्यांची मूर्ती वगैरे इथं पाहू शकता मागं. खूप अशी मोठी हे पाहू शकता नर्मदाचं संगम, 2 नद्यांचं संगम. ते पण तिथे जातात तिथे तुम्हाला पाहू शकता. छान आहे असं. नक्की या कधी फिरायला आला तर खूप छान असं बोट सवारी करा. 300-400 रुपये घेतात, पण खूप छान. म्हणजे आम्ही 4 जण होतो. खूप छान असं फिरवत आहेत, खूप मस्त. तर मित्रांनो, आता आलेलो आहे मी गाडीत, बसमध्ये आलेले आहे. दर्शन वगैरे घेतलं ओंकारेश्वरचं, खूप छान झालं आणि बोटीत वगैरे पण फिरलो. आता गाडीत आलेले आहे. तर आता इथून सरळ गाडीतनं जाणार आहे आपण आपल्या रूमवरती उज्जैनला. उज्जैनमध्ये परत तिथं दर्शन वगैरे घेऊ महाकालचं एकदा. रात्री आता खूप उशीर होणार आहे आपल्याला. आत्ताच नाही का 5 वाजले. संध्याकाळी 9, 9:30, 10पर्यंत जाईल आपण. 10पर्यंत गेल्यानंतर तिकडं टायमिंग घावला तर महाकाल कॉरिडॉर फिरू, त्याचा एक व्हिडिओ येईल. नाहीतर मग सरळ घरी जाऊत काय ते नाही का, आणि मग सरळ घरी जाऊन झोपायचं. उद्या सकाळी लवकर उठायचं, लवकर दर्शन वगैरे घ्यायचं, सर्व जेवायचं, खायचं, शॉपिंग वगैरे काय असेल ते, आणि सरळ आपली 5 वाजता बस आहे. 3 वाजता उज्जैनवरला निघायचं स्टेशनसाठी. तिकीट वगैरे काढून बसायचं आणि सरळ आपलं पुण्याला जायचं. चालते. तर मित्रांनो, ओंकारेश्वर वगैरे दर्शन खूप छान झालं. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक वगैरे करून द्या छान वाटला असेल तर, आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करून दे. चालते. तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, जो की असं महाकाल कॉरिडॉरचा भेटलाच टाईम तर, नाही तर सरळ घरी जाऊत आपण. चालते. चला.